नमस्कार फ्रेंड्स, मी भूषण गुडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर फॉर यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीमध्ये स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा जो पर्पज आहे तो म्हणजे अ, बऱ्याचशा कॅन्डिडेट्सची हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट संदर्भातली इन्क्वायरी येत आहे. तर त्यांच्यासाठी काही माहिती द्यायची आहे आणि अजून नवीन जे कॅन्डिडेट हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट जॉइन करू इच्छितात त्यांच्यासाठी पण हा एक इन्फॉर्मेटिव्ह जो व्हिडिओ आहे तो आपण काय करत आहोत, तो प्रेझेंट करत आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की नुकतंच एम-पी-एस-सीने काय केलेलं आहे, राज्यसेवा जी 2025 मध्ये होणार आहे त्याचं कॅलेंडर नुकतंच त्यांनी जाहीर केलंय. त्या कॅलेंडरनुसार 28 सप्टेंबरला प्रिलिम्स आहे आणि त्यानंतर मग मेन्स एक्झामिनेशन जी असेल, नवीन पॅटर्ननुसार ती असणार आहे. आता नेमके मेन्सची एक्झाम कधी असणार आहे त्यामध्ये दिलेलं नाही आणि कॅन्डिडेट्स जर आता बघितलं, की सप्टेंबरपर्यंत कॅन्डिडेटला डिसेंबरपासून ते सप्टेंबरपर्यंत मुबलक वेळ अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये नेहमी हे प्रिफरेबल असतं, की कॅन्डिडेटने पहिले मेन्सकडे वळावं आणि ज्यावेळेस आपण मेन्स सब्जेक्ट प्रिपरेशन म्हणतो, तर मेन सब्जेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा. जी-एस पण महत्त्वाचा आहे, इथे एथिक्स सगळे पेपर महत्त्वाचे. पण त्याच्यासोबतच महत्त्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल. तर जे कॅन्डिडेट इच्छुक आहेत, की त्यांना इतिहास ऑप्शनल केला पाहिजे. तर इतिहास ऑप्शनलसाठी सर काय केलेलं आपण विद्यार्थी मित्रांसाठी हे नवीन आपण जी बॅच आहे ती बॅच लॉन्च केलेली आहे. तर त्या बॅचचे जे फीचर्स आहेत, ते बॅचचे फीचर्स मी तुम्हाला काय ते सांगणार आहे. आता ही बॅच ऑनलाईन मोडमध्ये आहे. ही अगोदर मी ऑक्टोबरमध्ये व्हिडिओ टाकला होता, की 14 ऑक्टोबरपासून आपण बॅच सुरू करणार आहोत. पण तसं तुम्हाला माहिती आहे, की ऑक्टोबर नंतर लगेच दिवाळी होती. तर मध्यंतरी तरी कॅन्डिडेट्सचा काय आलेला होता, बरेच इन्क्वायरी झाल्या आणि त्यांच्या रिक्वेस्टवरून काय केलं होतं आपण, ॲक्चुअल जी बॅच स्टार्ट झाली होती, ती म्हणजे दिवाळीनंतर सुरू झाली होती. म्हणजे दिवाळीपासून आतापर्यंत जर बघितलं, तर त्याच्यामध्ये जो आपला सिलेबस झालेला आहे, म्हणजे जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, तर त्याच्यामध्ये आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगमध्ये अप्रोच व्हिडिओज घेतलेले आहेत. स्टडी कसा करायला हवं, त्यामध्ये कुठले डायमेन्शन्स असले पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं, तर कन्सेप्ट बिल्डिंगसाठी आपण एन्शियंट अँड मेडिव्हल वर्ल्ड हिस्ट्री जी आहे, तर त्याचा ओव्हरव्ह्यू आपण बघितलेला आहे. तर त्याचे आपण तुम्हाला काय एक 6 लेक्चर्स मोठे लेक्चर्स मी काय केले, त्याच्यात टाकले. आता तुम्ही म्हणाल, की एन्शियंट वर्ल्ड आणि मेडिव्हल वर्ल्ड हा तुमचा सिलेबसचा पार्ट नाही. पण जोपर्यंत तुम्हाला ते कन्सेप्ट अंडरस्टँड होत नाही, तोपर्यंत वर्ल्ड हिस्ट्री पण समजत नाही आणि जोपर्यंत तुम्हाला थ्रूआउट सगळी हिस्ट्री समजत म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री जर तुम्ही एन्शियंट किंवा मिडीवल जर पकडली, तर तुम्हाला इंडियाची हिस्ट्री पण समजून घ्यायला काय होतं, काही ठिकाणी डिफिकल्ट व्हावं लागतं. म्हणजे आर्य भारतात कसे आले? त्यानंतर जर डोळ्यासमोर चित्र आणलं, की पर्शियन साम्राज्य होतं ते भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत होतं. त्यानंतर जर आपण बघितलं, की त्यानंतर ग्रीक आले. नेमकं हेलेनिस्टिक पिरियड म्हणजे काय? त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की भारतीय त्याच्यामध्ये सरंजामशाहीची पद्धत. नेमकी सरंजामशाही काय होती? ती जी युरोपात कशी अस्तित्वात आली? त्यानंतर ज्यावेळेस हे युरोपियन्स भारतात यायला लागले, तर मग तो जो इतिहास लेखनाचा प्रकार, या सगळ्या माहिती गोष्टी ना आपण काय केलेल्या आहेत, म्हणजे मानवाची उत्पत्तीपासून म्हणजे बायोलॉजिकल इव्होल्यूशन म्हणजे बायोलॉजिकल उत्क्रांती असेल आणि सामाजिक उत्क्रांती म्हणजे इतिहास. या सगळ्या गोष्टी आपण कन्सेप्च्युअल लेक्चर्समध्ये काय केलेल्या आहेत, त्या कव्हर केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मग पहिलं जे युनिट आहे तुमच्या सिलेबसचं, साधने किंवा सोर्सेस हा पार्ट आपला कव्हर झालेला आहे. साधने किंवा सोर्सेस संदर्भातले जे लेक्चर्स आहेत, मी YouTubeवर पण काय केले अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर आणि त्याची प्लेलिस्ट पण तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर मग आपण इतिहास लेखन जे इतिहास लेखन फार डीपमध्ये बघितलेलं आहे. इतिहास लेखन म्हणजे काय? त्याचे वेगवेगळे स्कूल्स कुठले होते? त्यानंतर त्याची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे? त्यामध्येच आपण बघितलेलं आहे, की म्हणजे इतिहास लेखनाची जी प्रथा आहे ती भारतामध्ये कशी अस्तित्वात होती किंवा भारतीयांचं लिखाण कामामध्ये ती कशी असते. त्याचबरोबर आपण नोट्स मेकिंग कशा करायला हवं किंवा आन्सर रायटिंग कसं करायला हवं. या पद्धतीचे जे व्हिडिओज आहेत ना, हे व्हिडिओज आपले आतापर्यंत काय झालेले आहेत रेकॉर्डेड स्वरूपात झाले. आता यामध्येही जे कॅन्डिडेट आता नवीन बॅच लॉन्च म्हणजे जे सॉरी जॉइन करणार आहेत, तर जॉइन असताना म्हणजे असं नाही की त्यांचं दिलेले जे काही व्हिडिओज असतील किंवा लेक्चर्स असतील हे फार वर्षभराच्या पूर्वीचे नाही. रेकॉर्डेड पण व्हिडिओ तिथपर्यंत जे आहेत, तर ते मॅक्सिमम 1 महिन्याच्या वरती ते व्हिडिओज नाही आहेत. म्हणजे मागच्या 1 महिन्यामध्येच ते काय केलेले आहेत, तर लेक्चर्स रेकॉर्डेड केले. आणि तुम्ही आता जर जॉइन करत असाल, तर जॉइन करत असताना तुम्हाला सगळी बॅच ही जी आहे, तर ही आपण असं म्हणू शकतो, की नव्यानेच गोष्टी असणार आहेत. कारण फक्त तुमचं पहिलं युनिट झालं पण पहिलं युनिट होण्याच्या अगोदर जे कन्सेप्ट बिल्डिंग व्हिडिओज मी तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजा म्हणजे समाज कसा विकसित होतो, धर्म कसा विकसित होतो, त्याच्यामध्ये जगात महत्त्वाचे जे धर्म आहेत ते कसे झालेले आहेत. अ, जगाचा जो भूगोल असेल म्हणजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून तो आपण समजून घेतलाय. जेणेकरून ज्यावेळेस आपण हिस्ट्री बघणार आहोत, हिस्ट्री बघत असताना त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे, की कारण बऱ्याचशा वेळेस तुम्ही पुस्तक वाचत असाल किंवा हिस्ट्रीचे कुठे लेक्चर्स केलेले असतील, काय करत असतील, तर पोस्ट मॉडर्न पिरियडमध्ये सांगितलं, की कुशाणं बाहेरून आले, शक बाहेरून आले. नेमकं हे आले कुठून? आर्य म्हणतात, की बाहेरून आले. ते काहीतरी एक पॉइंट सांगितला जातो, पण नेमकं ते डिस्ट्रिब्यूट कसं झाले?
त्याच्यानंतर इंग्लिश किंवा आपण म्हणू शकतो युरोपियन लँग्वेजेस आणि इंडियन लँग्वेजेस यांच्यामध्ये रिलेशन्स कसे आहेत आणि धर्म वगैरे असतील, हे धर्म कसे विकसित होतील, हे सगळं फंडामेंटल. त्याच्यानंतर जी पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर कसं अस्तित्वात येतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण राज्य असेल, साम्राज्य असेल, त्याच्यानंतर जर आपण बघितलं ते ट्रायबल पॉलिटीमध्ये म्हणू शकतो आपण किंवा आदिम जमातींचे जे काही राज्य असतील ते कसे चालले गेलेत. हे सगळे कन्सेप्च्युअल बिल्डिंगचे जे काही पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स आपण काय केलेले तर याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही आता ही जी आपली बॅच जॉइन केली, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी काय होतील तर अवेलेबल होतील. त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड होईल आणि त्यामध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील, तर डाउट सेशन आपण त्यामध्ये ठेवूया. आता हा जो इतिहास वैकल्पिक विषयाची जी आपली ऑनलाईन मोडची बॅच आहे, ती ऑनलाईन मोडची बॅचमध्ये ॲडमिशन्स काय मित्रांनो तर सुरू आहे. जर तुम्ही ठरवलं असेल, की हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे, तर ठीक आहे. तर तुम्ही हे काय करू शकता, तर बॅच परचेस करा. तुम्हाला डेमो लेक्चर्स बघायचे असतील, तर डेमो लेक्चर्स पण मी काय केलेले आहेत, आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्हाला क्वालिटी नोट्स काय दिले जातील, प्रोव्हाईड केले जातील. इंग्रजीवाल्यांना इंग्रजीमध्ये, मराठीवाल्यांना मराठीमध्ये. त्याचंही सॅम्पल तुम्हाला जर बघायचं असेल, तर आपलं जे ॲप आहे, त्या ॲपमध्ये हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, की किती व्हिडिओ लेक्चर्स काय कव्हर झालेले आहेत, कुठल्या टॉपिकवर काय घेतलेलं आहे. तुम्हाला पूर्ण बघायला तरी मिळेल. म्हणजे तुम्हाला नंतरचे जे व्हिडिओज आहेत, म्हणजे जे डेमो लेक्चर व्यतिरिक्त जे क्लासचे व्हिडिओज आहेत, ते बघायला नाही मिळणार. पण जे डेमो लेक्चर्स वगैरे आहेत, ते बघायला मिळतील. तिथल्या नोट्स बघायला मिळतील. आपण टेस्ट कशा कंडक्ट करणार आहोत, तर त्याचे क्वेशन कम आन्सर बुकलेट जे असणार आहे, तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्याचं जे मॉडेल आन्सर असेल, तर मॉडेल आन्सर पण तुम्हाला बघायला मिळेल. आपण UPSC 2024 मध्ये हिस्ट्री ऑप्शनलचे जे पेपर झाले, त्याचे मॉडेल आन्सर्स पण काय केलेत, अपलोड केले आहेत. बोथ इंग्लिश आणि मराठी हे दोघी लँग्वेजमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पण त्या ठिकाणी काय करू शकता, तर बघू शकता. आणि ह्याचबरोबर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मग कोर्सचं जर तुम्हाला फीचर्स लक्षात घ्यायचं तर लक्षात घ्या, की हे दोघांसाठी UPSC आणि MPSCसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की दोघी लँग्वेजमध्ये तुम्ही काय करू शकता त्याला प्रिफर करू शकता. म्हणजे मराठीवाल्यांसाठी मराठी, इंग्रजीमध्ये इंग्रजी म्हणजे हे बायलिंग्वल बॅच आहे ती चालते. त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट बिल्डिंगवर म्हणजे इतिहास ऑप्शनल सब्जेक्टचे जेवढेही कॉम्पोनंट तुमच्या सिलेबसमध्ये दिले, एन्शियंट, मिडीवल, मॉडर्न, मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. हे जे डायमेन्शन हे डायमेन्शन आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, तर कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमुख संकल्पना आणि परिभाषांचे स्पष्टीकरण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की तुमची कन्सेप्ट बिल्डिंग फार इम्पोर्टंट आहे. तर तुमचे जर एकदा व्यवस्थित कन्सेप्ट अंडरस्टँड झाले आणि ऑन द स्पॉट तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये गेलात, तर गेल्यानंतर जर समजा एखादा आउट ऑफ द बॉक्स क्वेशन आला, तर तुम्ही त्याच्याशी टॅकल करू शकाल. तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण कोर्सची डिझाइन अशीच केलेली आहे, की महत्त्वाचं म्हणजे, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स असतील, हे काय करता आले, तर ऑप्शनमध्ये फेच करता आले. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे काय, की 500 पैकी जर आपण बघितलं, तर आपण 300 च्या अराउंड किंवा 300 अबोव्ह हे टार्गेट आपण ठेवायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, तर वर्कआउट करणार आहोत. तर त्याच्यामध्येच महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत, कुठले असतात, त्याच्यामध्ये त्याला प्रिपेअर कसं केलं गेलं पाहिजे, नोट्स कशा प्रिपेअर केल्या गेल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकवत असताना तुम्हाला कन्सेप्ट बिल्डिंग आहे. ते कन्सेप्ट बिल्डिंग पण काय काय आहे, तर तुम्हाला इम्पोर्टंट आहे. आता जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं, की जसं आपण एन्शियंट आणि मेडिव्हल हे जर बघितलं, असं म्हणू शकतो आपण वर्ल्ड बघितलं, तर त्याच्यामध्ये फार तुमचं जे म्हणजे कन्सेप्ट बिल्डिंग तुमची करून दिलेली आहे, ते फार मानवाची उत्पत्ती कधीपासून झालेली आहे, तेव्हापासून आपण काय केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आणि कुठपर्यंत, तर मिडीवल जो युरोप आहे, तर मिडीवल युरोपपर्यंत आपण ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आता जसं आपण वर्ल्ड हिस्ट्रीकडे वळणार आहोत, तर त्याच्यानंतर आपण प्री मॉडर्न पिरियड, मॉडर्न पिरियड ह्या गोष्टी सुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. जेणेकरून करंटमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत किंवा वर्ल्ड हिस्ट्री पण समजून घेत असताना तुम्हाला त्या गोष्टी कळतील. म्हणजे भारतामध्ये जसा इतिहास घडत आहे, तर भारतासोबतच भारताच्या बाहेर म्हणजे जगामध्ये काय इतिहास घडत आहेत, हे जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं, तर तुम्हाला जे इंटरलिंकेजेस आहेत ते समजतात आणि तुम्ही त्या पद्धतीने जर उत्तरामध्ये ते रिफ्लेक्ट केलं, तुम्हाला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी काय तर मिळतात. मग त्याच्यामध्ये मग संपूर्ण समज तुमची विकसित केला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कल्चरल अंडरस्टँडिंग जे असेल, की इतिहासाचे प्रेझेंट बरोबर कंपॅरिझन म्हणजे क्वेशन कसाही फिरून विचारला, तर तुम्हाला त्याला तो काय करता आला पाहिजे, टॅकल करता आला पाहिजे. जे कॅन्डिडेट UPSCसाठी प्रिपेअर करतील त्यांच्यासाठी म्हणजे पण साईडचं जे सेक्शन आहे, ते आपण काय करणार तर सेपरेटली घेणार. कारण MPSCने काय आहे तर साईट विचारतील असं कुठे डिक्लेअर केलेलं नाही. जसं UPSCमध्ये जर पहिला पेपर बघितला, म्हणजे हिस्ट्री ऑप्शनलचा पहिला पेपर बघितला, त्याच्यातला पहिला क्वेश्चन हा साइट्स बेस असतो. तसं MPSCने यामध्ये सांगितलं नाही. त्यांनी सरळ सांगितलं, की पहिल्या क्वेश्चनमध्ये 10 क्वेशन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चन 10 मार्काचे असतील. म्हणजे ते रिटन फॉर्ममध्येच असतील. मराठी आणि इंग्रजी यात मध्ये तुम्हाला काय की जे स्टँडर्ड मटेरियल आहे ते तुम्हाला काय करून दिलेलं आहे, अवेलेबल करून दिले बोथ मराठी आणि इंग्रजी. म्हणजे हे जे कंटेंट आहे, तर जे स्टँडर्ड सोर्सेस UPSCसाठी यूज केले जातात. मग त्याच्यामधून गव्हर्नमेंट वेबसाईट याच्यातून हे जे कंटेंट आहे तुमच्यासाठी क्युरेट केलेलं आहे.
तुमची याची क्वालिटी, ती क्वालिटी पण काय करू शकता तर बघू शकता. हे सॅम्पल कॉपीज तुम्हाला कुठे बघायला मिळतील? आपलं ॲप आहे आणि ॲपची लिंक कुठे दिलेली आहे? तर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हे झालं मराठीमध्ये. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा काय दिलेलं आहे मित्रांनो, नोट्स दिलेले आहेत. जेणेकरून काय होणार आहे, तुम्हाला एकदा कोर्स जॉइन केला तर दुसरं कुठलंही मटेरियल रेफर करण्याची गरज पडणार नाही. हा ॲस्पेक्ट महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो कोर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की मागच्या जे आपल्या प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आहे, त्याच्यावर तुम्हाला लक्ष दिलं जाईल. आता मागच्या जर बघितलं तर यू-पी-एस-सीच्या तर अवेलेबल, पण एम-पी-एस-सीच्या 2006 पासून 2000 पर्यंतचा अवेलेबल आहे आणि एम-पी-एस-सीसाठी तर सिलेबस हा नवीन आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. आता एम-पी-एस-सीने कुठून घेतलेला आहे, तर यू-पी-एस-सी कडून. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काय केलेलं आहे, यू-पी-एस-सीच्या 1979 पासून ते 2024 पर्यंतचा, म्हणजे मागच्या 25 वर्षाच्या जर आपण याच्यामध्ये सॉरी 45 वर्षाचं जर आपण याच्यामध्ये जर लक्षात घेतलं, तर तुम्हाला ह्या क्वेशन पेपर मी काय केलेलं आहे, तर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलं आणि तेही टॉपिकनुसार याला काय केलं आहे, तर क्लासिफाय केलेलं आहे. आता हे ज्या प्रिव्हियस इयर क्वेशन आहेत, आता हे सगळं आपण आता ही एन्शियंटसाठी आहे आणि याच्याच मागे आपण काय केलेलं आहे, की आता हे यू-पी-एस-सीचे 1979 पासून ते 2024 पर्यंत आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याचबरोबर आपण काय केलं, की एम-पी-एस-सी हिस्ट्री ऑप्शनलचे जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आहे 2006 पासून ते 2011 पर्यंत, ते पण नवीन सब्जेक्टनुसार म्हणजे नवीन आपला जो सिलेबस आहे, त्याच्यानुसार ते क्वेशन काय करून दिलेले आहेत, तर क्लासिफाय करून दिलेले आहेत. जेणेकरून काय होणार विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही प्रिपेअर करत असताना, की तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला क्वालिटी क्वेशनचा जो काय असेल, तर तुम्हाला अभाव जाणवणार नाही आणि आपलं सगळं जे काही टीचिंग असणार आहे, हे महत्त्वाचं म्हणजे काय, की एक्झामिनेशनमध्ये तुम्ही मॅक्सिमम स्कोर केला पाहिजे आणि मग हे मागच्या ज्या थीम्स येऊन गेल्या आहेत, त्या सगळ्या थीम्स आपण काय करणार आहोत, आपल्या टीचिंग थ्रू या कव्हर केल्या जातील. आता हे झालं एन्शियंट इंडियाबाबत. तसंच हे मराठीमध्ये काय केलेलं आपण हे मिडीवल इंडिया असेल, त्याचं 1979 पासून ते 2024 पर्यंत हे मराठीमध्ये टॉपिक निहाय क्लासिफाय करून दिले आहेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी. पुन्हा एम-पी-एस-सीचे जे असतील, तर एम-पी-एस-सीचे पण 2006 पासून ते 2011 पर्यंतचे जे क्वेशन आहेत, तर ते पण काय केलेत आपण याच्या बॅक दिले आहेत. सिमिलरली आपण मॉडर्न इंडियासाठी पण तसंच केलेलं आहे. मॉडर्न इंडियामध्ये जेवढे क्वेशन येऊन गेलेले आहेत यू-पी-एस-सीमध्ये 1979 पासून 2024 पर्यंतचे, ते सगळे सब्जेक्ट वाईज आणि थीम वाईज क्लासिफाय करून दिलेत आणि त्याचं मराठीमध्ये काय करून दिलं, ट्रान्सलेट करून दिलं आहे. सिमिलरली वर्ल्ड हिस्ट्री जो असेल, तर वर्ल्ड हिस्ट्रीसाठी पण आपण काय केलेलं आहे, त्याच पद्धतीने हे कव्हर केलेलं आहे. आता तुम्हाला हे जर प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर पाहिजे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे येऊन पण तुम्ही काय करू शकता, हे जे काही क्वेशन पेपर आहे, हे क्वेशन पेपर तुम्ही डाउनलोड करू शकता. हे तुम्हाला सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे तुम्हाला काही याच्यासाठी पे करण्याची गरज नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की क्लासमध्ये याच्यातल्या सगळ्या ज्या थीम्स आहेत, ह्या थीम्स टीचिंगमध्ये पण कव्हर केल्या जातील आणि हे जे क्वेशन्स आहेत, हे क्वेशन्स पण विद्यार्थ्यांसोबत काय केले जातील, तर डिस्कस केले जातील. म्हणजे जेणेकरून आतापर्यंत येऊन गेलेले जे क्वेशन्स आहेत, ते सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये काय होणार आहेत, ते कव्हर होणार आहेत. त्याचा फायदा म्हणजे काय, की तुमचं अगोदरच प्रिपरेशन झालं असेल एक्झामिनेशन हॉलमध्ये जाण्यासाठी. मग ते तुम्ही यू-पी-एस-सीसाठी करत असाल किंवा एम-पी-एस-सीसाठी करत असाल. ठीक आहे. हा आस्पेक्ट काय करायचा आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जाते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जसं आपलं युनिट होणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला क्लासमध्ये काही लेक्चर्स दिले सॉरी क्लासमध्ये तुम्हाला काही क्वेशन्स दिले जातील. ते कॅन्डिडेटने काय करायचे आहेत, तर प्रॅक्टिस करायची आहे. तर हे जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आलेले आहेत, ते त्यांनी प्रॅक्टिस करायचे आहेत आणि ते माझ्याकडे काय करू शकतात, तर सेंड करतील आणि आपण त्या गोष्टी फक्त काय ओव्हरलूक करणार, त्याच्यात विद्यार्थी कुठे चुकतो, काय चुकतं, त्याचा फीडबॅक त्याला काय तर दिला जाईल. आता त्याच्यासाठी मग आपण पुन्हा टेस्ट सीरीजमध्ये 4 सेक्शनल टेस्ट आणि 2 फुल लेंग्थ टेस्ट केलेलं आहे. म्हणजे जसं 4 सेक्शनल एन्शियंट, मिडीवल, मॉडर्न आणि त्याच्यानंतर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. तर प्रत्येक सेक्शन झाल्यानंतर एक सेक्शनल टेस्ट असणार आहे आणि 4ही सेक्शनल झाल्यानंतर काय होणार, तुमचे 2 फुल लेंग्थ टेस्ट होतील. जेणेकरून तुमची जी रायटिंग प्रॅक्टिस आहे किंवा आन्सर रायटिंगचा जो डायमेन्शन तो तुमचा डेली बेसिसवर पण वर्कआउट होतोय. तुम्हाला टिप्स पण दिले जातील, की आन्सर रायटिंग कसं करायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे सेक्शनल टेस्ट आहे, या सेक्शनल टेस्टमध्ये तुमचं टाईम मॅनेजमेंट असणार आहे. त्यानंतर उत्तर कसे लिहिले पाहिजे, त्या पद्धतीनं कुठे तुम्हाला ओव्हरकम करायचे तुमच्या डिफिकल्टी. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय तर मदत केली जाईल. पुन्हा तुम्ही ज्यावेळेस टेस्ट लिहून द्याल, टेस्ट लिहून दिल्यानंतर पुढच्या 7 दिवसाच्या आत मॅक्सिमम 7 दिवसात तुमचं इव्हॅल्युएटेड कॉपी येऊन जाईल. त्यानंतर आपण मग काय होणार आहे, की विद्यार्थ्याची कॉपी माझ्याकडे आल्यानंतर आपण वन टू वन त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, की त्याच्यामध्ये काय रायटिंग करायला हवी, काय काय इम्प्रूव्हमेंट करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेटकडून काय मिळतोय, फीडबॅक मिळतोय. म्हणजे त्याच्यानंतर टीचिंग मिळते. आता आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी जे एम-पी-एस-सीमध्ये सिलेक्टेड झालेले कॅन्डिडेट आहेत, म्हणजे पी-एस-आय, एस-टी-आय म्हणून जे सर्व्ह करत असतील. ऑलरेडी त्यांनी काय केलेलं, त्या बॅचेस जॉइन केलेले आहेत. तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टी अपील होत आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही पर्सनल मेंटरशिप आहे, ती मेंटरशिप दिली जाईल.
आता बऱ्याचशा कॅन्डिडेटचं होतं, की ऑनलाईन मोड आहे. तर मग तुम्ही डायरेक्टली आम्हाला वेळ द्याल का? तर ऑलरेडी आपण ज्या कॅन्डिडेट आपल्याकडे जॉइन झालेले आहेत, त्यांना आपण वीकली बेसिसवर काय करतो, की त्यांचा जो म्हणजे अप्रोच आहे त्यांचं म्हणजे आपण त्यांचा फॉलोअप घेतो, की ते काय प्रिपरेशन करत आहात. त्याच्यामध्ये त्यांना काही अडचणी येत आहेत का? त्या अडचणी जर त्यांना जी-एसमध्ये जर येत असतील, तरी त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांना मदत केली जाते, की असं काही नाही, की फक्त तुम्ही ऑप्शनल आले, तर तुम्हाला जी-एस संदर्भात स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये मी त्याच्यात त्यांना मदत करतो. तर जेणेकरून काय आहे, की तुम्हाला अवेलेबिलिटी असणार मेंटरशिपची, ही हमखास असणार आहे. ऑफिशियल अवर्समध्ये ज्यावेळेस तुम्ही अप्रोच केला, म्हणजे सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 7-8 पर्यंत, त्यावेळेस तुमच्यासाठी मी काय असणार तर उपलब्ध असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला जवळपास हा वेळ जो लागणार आहे ना, तर 4 ते 5 महिने लागणार आहेत आणि आठवड्यातून 5 ते 6 दिवस काय हे क्लासेस घेतले जातील. आतापर्यंत मागच्या महिन्यामध्ये काय आहे, की क्लासेस हे 3 ते 4 दिवस चाललेले आहेत. कारण विद्यार्थ्यांची मागणी होती आणि सुरुवात होती. त्यांना अंडरस्टँडिंग करायला थोडा इश्यू होत होता. काहींचे 1 डिसेंबरला पेपर होता प्रिलिम्सचा. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून पण काय त्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. पण आता येत्या काही दिवसामध्ये काय होणार आहे, की आठवड्यातून 5 दिवस जो असणार आहे, आपला ऑप्शन असेल. ऑप्शनल तुम्ही बॅच जॉइन केल्यानंतर तुमचा फायदा काय होतोय? एक म्हणजे तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पूर्ण मिळते. क्वालिटीज टीचिंग आणि क्वालिटी मटेरियल मिळतात. हे केल्यानंतर तुम्हाला दुसरं पुढे काही करण्याची गरज पडत नाही. तुमचे आन्सर रायटिंग सगळे सोल्युशन तुमचे इथे होतात. अशापैकी तुम्हाला जेवढं म्हणजे अंडरस्टँडिंग प्रोव्हाईड केली जाते, मटेरियल दिलं जातं, त्याच्यासाठी तुम्ही 300 मार्क्ससाठी नेहमी काय होतायत, तर रेडी होतायत. आता रेडी होत असताना त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स इम्पोर्टंट आहे. माझ्या साइडने मी पूर्ण क्वालिटी गोष्टी देतो. तुम्ही जर सांगितलेल्या ट्रॅकवर, सांगितलेल्या पद्धतीने जर गोष्ट करत असाल, तर हमखास तुम्हाला मार्क मिळतील. हे झालं. त्यानंतर तुम्हाला काय आहे, की एकदा जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल हाचा कोर्स जॉइन करत आहात, तर तुमचे गुण तर वाढत आहेत. त्याचबरोबर तुमचा जो जी-एस-1 मधला हिस्ट्रीचा पार्ट आहे, तो सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने कव्हर होतोय. प्रिलिम्समधला हिस्ट्रीचा पार्ट आहे, तो पण व्यवस्थित पद्धतीने कव्हर होतोय. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काही एफर्ट्स करण्याची गरज पडत नाही. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण काय आहे, की इतिहासाचा पाया पक्का करण्यावर फोकस केला. जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण एन्शियंट आणि मेडिव्हल वर्ल्ड हिस्ट्री याचा सुद्धा ओव्हरव्ह्यू घेतलाय. ओव्हरव्ह्यू का घेतलाय? तो तुमचा सिलेबसचा पार्ट नाही आणि तुम्ही कुठे गेले तर तो तुम्हाला शिकवला जाणार नाही. कारण का एक तर तो तुमचा सिलेबसचा पार्ट नाहीये आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तो जर शिकवला तर अजून लेक्चर्स काय होतात तर लेंथी होतात. म्हणजे जास्त कॅन्डिडेटला टाईम दिला म्हणजे द्यावा लागतो. पण मी तसा विचार न करता तुम्हाला ते लेक्चर्स यासाठी घेतले, की ॲक्चुअली मानवाची उत्पत्तीपासून ते इतिहासाची जडणघडणामध्ये जे कॉज इफेक्ट रिलेशनशिप आहे, म्हणजे कारण परिणाम गोष्टी कशा घडत आहेत, तर तुम्हाला काय म्हणजे व्हाय जो फॅक्टर असतो, हा तुम्हाला प्रत्येक वेळेस काय असला पाहिजे, तर समजला पाहिजे. आणि ती जर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग असली, तर तुम्हाला इंडियन हिस्ट्री असेल, म्हणजे एन्शियंट, मेडिव्हल आणि मॉडर्न आणि किंवा वर्ल्ड हिस्ट्री असेल, ते समजायला अगदी सोपं जातं. आणि ते जर तुम्हाला समजलं, तर ते समजल्यानंतर तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट पण सोपे जातात. कारण हिस्ट्री इज द मदर ऑफ ऑल सब्जेक्ट. लक्षात घ्या. म्हणजे ते बाकीचे पूर्ण सब्जेक्ट जे असतील, त्याची जी सेन्स आहे, तो मिनिमम सेन्स तरी तुम्हाला या हिस्ट्रीमध्ये काय होऊन जातो, तर येऊन जातो. म्हणजे येत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इतिहासाचा जो म्हणजे पास्टमध्ये इव्हेंट्स घडून गेले आहेत, त्याचा प्रेझेंटशी संबंध जोडण्याची जी क्षमता आहे, ती पण विकसित करणे. आता जे आपण एन्शियंट आणि मेडिव्हल वर्ल्ड हिस्ट्री बघितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी कॅन्डिडेटला फार सुरुवातीपासून की मानवाची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर त्यांचं अस्तित्व कसं आलं, सुरुवातीचे किंगडम कसे अस्तित्वात आले, नंतर कुठले एम्पायर अस्तित्वात आले. मग वेगवेगळे एम्पायर जसं अरब पेनिन्शुलामध्ये पहिल्यापासून काय होतं, हे वेगवेगळे धर्म कसे अस्तित्वात आले. मग नेमका पॅलेस्टाईनचा जो इश्यू आहे, हा कसा आहे? हा फार एन्शियंट काळापासून जर बघितलं, मग तिथं धर्माची जी डेव्हलपमेंट आहे, ती कशी होत होती? इस्लामची डेव्हलपमेंट कशी झाली? मग इस्लाममध्ये इस्लाम कसा स्प्रेड होत गेला? ठीक आहे. त्याच्यामध्ये मग त्याचा इन्फ्लुअन्स कसा होता? ॲक्चुअली हे युरोपियन ज्यावेळेस भारतात आले, तर त्याच्यामागची जी पार्श्वभूमी होती युरोपमध्ये ती कशी होती? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात, ही प्रेझेंटपर्यंत त्याच्या लिंकेजेस होतात. म्हणजे पर्शियामध्ये जी डेव्हलपमेंट होती, मग पर्शियामधली डेव्हलपमेंट फार आपण जर बघितलं, तशी पर्शियन किंगडम जर बघितलं, मग पर्शियन किंगडमची जी सुरुवात होती, जर महत्त्वाचं जर आपण एम्पायर बघितलं त्या ठिकाणी, ते एम्पायर होतं आपण त्याला आर्किमेनियन एम्पायर. त्याच्यानंतर ग्रीक्स आले. ग्रीक्स नंतर जर आपण बघितलं तर म्हणजे हेलेनिस्टिक किंगडम मधला जो सेल्युकस निकेटर होता, तर तो त्या ठिकाणी त्याने रूल केला. त्याच्यानंतर पार्थियन एम्पायर, त्याच्यानंतर सेल्युसिड एम्पायर. सेल्युसिड एम्पायर नंतर इस्लामचं त्याच्यावर कसं वर्चस्व होतं. त्याचबरोबर मग ऑटोमन तुर्क आले. मग ऑटोमन तुर्कांचा इन्फ्लुअन्स कसं होतंय, ठीक आहे. मग ते ऑटोमन तुर्कांच्या बरोबरच त्याच्या कोण राहतात तर सफविद. मग सफविद रूलर्स होते, हे कसे होते. त्यानंतर मग इराणमध्ये कशा-कशा चेंजेस होत गेल्या. मग आता 20व्या शतकामध्ये जर बघितलं, तर मग शहा पहलवी त्याचा रोल काय होता? मग इराणमध्ये जे रिव्होल्यूशन आहे, हे कसं झालेलं होतं? मग त्याच्यानंतर आतापर्यंतची डेव्हलपमेंट कशी आहे? याची जी टाईमलाईन आहे, ही टाईमलाईन सुद्धा मी त्याच्यामध्ये काय केली, ते कव्हर केली. जेणेकरून तुमचे कन्सेप्ट काय झाले पाहिजेत, ते व्यवस्थित पद्धतीने विकसित झाले पाहिजे. आता इतिहास लेखनाचा वापर करून इतिहासाचे विश्लेषण कसे करायला पाहिजे? आता इतिहास लेखनाचे जे आपण लेक्चर्स घेतलेले आहेत, हे फार इन डेप्थ घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा ते जर व्यवस्थित केले तुम्ही, तर तुम्हाला जो हिस्ट्री रायटिंग आहे,
ते हा कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थित पद्धतीने कळतो आणि ते जर तुम्हाला कळलं, तर तुमचं हिस्ट्री ऑप्शनल अंडरस्टँडिंगमध्ये काय होतं, तर तुम्हाला ईज पण होतं आणि आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा त्याचा तुम्हाला काय होतं, तर मदत होते. नंतर प्रभावी आणि सुबकपणे उत्तर लिहिण्याचे कौशल्य विकसित करणे. खास करून तुमच्या आन्सर रायटिंगवर पण फोकस केला जातो. म्हणजे याच्यासाठी पण तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट जो तो हँड होल्डिंग सपोर्ट काय केला जातो, तो प्रोव्हाईड केला जातो. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन काय लिहायला पाहिजे, तुमच्या नोट्स तुम्ही कशा प्रिपेअर करायला पाहिजे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन थिंग्स तुम्ही कशा करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा गोष्ट काय करतोय आपण त्याच्यामध्ये तर समावेश करतोय आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल बेसिसवर तुम्हाला फीडबॅक पण देखील काय केला जातो, तो प्रोव्हाईड केला जातो. त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण शिकण्याचा दृष्टिकोन म्हणजे इतिहास लेखन दृष्टिकोन जसं तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला जर खूप हिस्ट्री रायटिंग जर कळाली, तर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये क्वेशन्स कसे विचारले गेलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं तर मग लिहिताना उत्तर कसं लिहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण रीड करतो मटेरियल, तर रीड करताना कसं करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर तुम्हाला इतिहास लेखन समजलं, तर त्या पुढच्या गोष्टी समजायला मदत होते. अद्ययावत अभ्यास साहित्य जसं मी तुम्हाला सांगितलं, फार स्टँडर्ड सोर्सेसमधून तुम्हाला काय केलेले आहेत, जे रिसोर्सेस प्रोव्हाईड केलेले आहेत, ते क्युरेट केलेले आहेत. म्हणजे जेणेकरून ते जर तुम्ही रेफर केलं, तर बाजारात जेवढे काही स्टँडर्ड मटेरियल त्याच्यापैकी तुम्हाला काही रेफर करण्याची गरज नाही. ह्या जे नोट्स असतील, नोट्सच तुमच्यासाठी काय होणार हिस्ट्री ऑप्शनसाठी वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. कॉन्सेप्च्युअल बिल्डिंगवर म्हणजे फक्त फॅक्च्युअल नाही. एकदा तुमची जर कॉन्सेप्ट बिल्ड झाली, तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय की काही फॅक्ट्स तर लक्षात ठेवावेच लागतील. पण तुम्हाला जेवढे एफर्ट्स करावे लागतात फॅक्ट्स लक्षात ठेवायला, ते तुम्हाला करावे लागणार नाही. कारण की तुमचे जे एफर्ट्स आहेत, ते कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग करून देऊन किंवा लेक्चरमध्ये समजावून देऊन तुमचे एफर्ट्स काय केले जातात, तर कमी केले जातात आणि तुमचा जो स्कोर इन्क्रीज करण्याचे होण्याचे जे चान्सेस आहेत, ते वाढवले जातात. त्याच्यानंतर विश्लेषणात्मक कौशल्य म्हणजे नुसतं पाठ करण्याबरोबर पेक्षा कॉज इफेक्ट अनालिसिस म्हणजे काय घडलं, ते कशामुळे घडलं असेल, त्याच्यामागे काय फॅक्टर्स असतील, या सगळ्या गोष्टींचा काय केलं मित्रांनो आपण त्याच्यामध्ये या कोर्समध्ये आपण समावेश करत आहोत. मग आता हा जो कोर्स आहे, हा कोर्स तुम्हाला जर जॉइन करायचा असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर तुम्ही मला 9511900488 या नंबरवर काय करू शकता, तर संपर्क साधू शकता. तुम्हाला ऑप्शनल बॅच संदर्भात अजून काही माहिती हवी असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्स थ्रू सुद्धा कळवू शकता. त्यानंतर आपल्या ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक पण YouTube म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन त्याचं जे सॅम्पल मटेरियल्स असतील, ते पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि याचे जे सॅम्पल लेक्चर्स आहेत, ते YouTubeमध्ये आपल्या लेक्चर म्हणजे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणि या कोर्सची फीज आहे ना मित्रांनो, इन्क्लुडिंग जी-एस-टी ही 14,000 आहे. 14,000 याच्यामध्ये वेगळं तुम्हाला जी पे करावं लागत नाही. हे तुम्हाला काय करायचं तर लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर काही कॅन्डिडेटसाठी आपण म्हणजे कॅन्डिडेटसाठी आपण काय केलेलं आहे, ई-एम-आयचं पण ऑप्शन काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलं आहे. 4 ई-एम-आयमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, 1-1 मंथच्या गॅपमध्ये तुम्ही जे ई-एम-आयज आहेत, तर ई-एम-आयज तुम्ही पे करू शकता. आता हे जर तुम्ही लवकर सुरुवात केली, जॉइन केलं तर ई-एम-आयमध्ये राहील. जर तुम्ही याला लेट केलं, तर ई-एम-आयची एकदा डेट निघून गेल्यानंतर तुम्हाला ॲट अ टाईम 1, 2 किंवा 3 ज्याही वेळेस तुम्ही पर्चेस करणार असाल किंवा 4 त्यावेळेस तुम्हाला ते जे इन्स्टॉलमेंट आहे, ते ॲट अ टाईम पे करावे लागतील. ही ई-एम-आयची जी म्हणजे आपण काय म्हणू शकतो म्हणजे सुविधा आहे, ही सुविधा अकॉर्डिंग टू द डेट आहे. हे डेटनुसार काय केलेलं आहे, त्याला ॲडजस्ट केलेलं आहे. तर ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचे जे काही फीडबॅक असतील, तर ते तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवू शकता किंवा तुम्हाला काही क्वेरी असल्यास 9511900488 यावर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला कॉन्टॅक्ट साधू शकता. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जरी ऑनलाईन बॅच असली आणि सुरुवातीचे काही लेक्चर्स हे तुमचे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असले, तर याचा अर्थ असा नाही, की फार जुने रेकॉर्डेड बॅच आहे, तसं नाही. 1 महिन्यापेक्षा जास्त याला झालेलं नाही. त्याच्यामध्ये जे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बघाल, त्याच्यात तुम्हाला जोही डाऊट येईल, तो डाऊट सॉल्व्ह करून वन टू वन बेसिसवर मी काय करून देणार, तर सॉल्व्ह करून देणार आहे. तर आता आपण इथं थांबूया. थँक